देऊ शकता? नाही, खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण ज्या भूमीतून 350 वर्षांपूर्वी रयतेच्या राज्याची द्वाही फिरली, याच मातीतून शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका ही एक आज्ञापत्र आणि ही आज्ञा सर्वसामान्य जनतेसमोर आली आणि एक महाराष्ट्राचा स्वाभिमान जिथे जागृत झाला त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाचं चिन्हाचं अनावरण होतं, ही अभिमानाची गोष्ट आहे. तुतारी आहे खरं तर. ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्राचं राजकारण आहे किंवा महाराष्ट्राच्या बाबतीत देशाच्या राजकारणाचा जर विचार केला, आज रायगडावरनं एक वेगळा विचार संपूर्ण देशाला दिला जाऊ शकतो किंवा नक्की 100%, कारण देशाच्या संसदेमध्ये काम करत असताना सातत्याने एक गोष्ट पाहायला मिळते की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला सातत्याने डिवचण्याचं काम हे केंद्र सरकारकडून होतंय आणि मला वाटतं की ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवणारी असणार आहे. तुम्ही जो व्हिडिओ जारी केला होता त्याच्यामध्ये आता वेळ आली तुतारीचा आवाज वाजवण्याचा, हा जो काही संदेश आहे नेमका काय याचा अर्थ घ्यायचा आहे? कारण घड्याळाचा सुद्धा त्याच्यात उल्लेख आहे. मी फक्त एवढंच म्हणालो की आता घड्याळात वेळ झाली तुतारी फुंकण्याची, इतकं सोपं आहे. ठीक आहे.